विसरलासी तरावे जेणे। अर्जुनाच्या मुखावरचा वाढत जाणारा संभ्रम पाहून भगवंत त्याला म्हणतात, हे जे मी तुला सांगितलंय त्याचा तू अजून विचार का करत नाहीस? मनामध्ये काही वेगळं चिंतन चालू आहे का तुझ्या? अरे भवसागरातून तरुण नेणारा स्वधर्म विसरलास का तू? कोणता धर्म? अरे ते दृष्टांत देते ती, चाललं की कोणता धर्म इच्छायला गुमान ऐक की. अहो नका हो त्यांना असं बोलू. प्रश्न हेच तर उत्तराचं जन्मस्थान असतं. आपल्याला प्रश्न तेव्हाच पडतो जेव्हा आपल्याला एखाद्या विषयात गोडी वाटू लागते, आणि त्यांना पडलेला प्रश्न हा आपल्यातल्या अनेकांना पडलेला प्रश्न असू शकतो. काय माधव दादा, हो ना? बरोबर बरोबर, पण तुमच्यासारख्यांचं ऐकलं की त्याचं उत्तरही मिळतं बरं. मिळालेलं उत्तर हे मनाचं क्षणिक समाधान करतं, परंतु शोधलेलं आणि अनुभवातून गवसलेलं उत्तर हे चिरंतन साथ करतं. तया परी पार्था स्वधर्मे रहाटता, सकळ काम पूर्णता सहजे होय. स्वधर्म म्हणजे काय हे भगवंत अर्जुनाला समजावून सांगताना म्हणतात, अर्जुना, स्वधर्माने वागत असता सर्व इच्छा सहजपणे पूर्ण होतात. मग आता स्वधर्म म्हणजे काय? तर स्वधर्म म्हणजे कर्तव्य. ज्याने त्याने ज्याचं त्याचं कर्तव्य पूर्ण केलं की समाधान मिळणारच आहे. दुःखाची वेदनेची कोडी विरणारच आहेत आणि आपला आत्मा सुखावणार आहे. भक्तगण हो, मग हा आत्मा म्हणजे कोण? तर हा आत्मा म्हणजे स्वयं परमात्मा कृष्ण सखा परमेश्वर. ज्ञानेश्वरा, उद्या दुसऱ्या अध्यायाच्या निरूपणाचा अंत होईल. अशा क्षणी तिथं असण्याची माझी अपार इच्छा आहे, पण मला ते शक्य होणार नाही. का? कारण मी ग्रामी जायचा विचार करतोय. मला असं वाटलं होतं सगळं संपलं, आई गेली, भावंड दुरावली, आता जगायचं कशासाठी? त्याचं उत्तर मला त्या माणसानं दिलं. तो माणूस म्हणजे होता एक अवलिया, ज्यानं मला जगण्याचं नवं ध्येय दिलं, आणि त्या ध्येयापर्यंत पोचण्याची वाट आपण मला दाखवली. हो, आपणच म्हणाला होता, स्वधर्माचं पालन करा, आणि ते मनापासून केलं तर परमेश्वरही तुम्हाला सहाय्य करेल. मग मी स्वतःला प्रश्न विचारला, माझं कुठलं कर्तव्य शेष आहे? आणि मला उत्तर मिळालं. माझ्या आईने मला सांगितलं होतं, माझ्या देवालयातल्या बाळकृष्णाला जप. माझा निर्णय झालाय. आता या एका कार्यासाठी माझं अवघं विश्व वाहून घेईन मी. येतो. काळजी घ्या. पण आता आपण माझी काळजी करू नका. आता पळून जाणार नाही मी. आता मी लढेन, अखेरपर्यंत स्वधर्माचं पालन करेन. आणि माझा विश्वास आहे, परमेश्वरच आता मला परमेश्वरापर्यंत पोचवेल. येतो.
तू भ्रमलेपणे अहंकृती, यासी घातू न धरिसी चित्ती, तरी सांगे काई हे होती निरंतर. जे उपजे आणि नाशे, ते मायावशी दिसे. एरवी तत्वता वस्तू जी असे, ते अविनाशीचे. जमलं जमलं. नाही. तू भ्रमलेपणे अहंकृती, यासी घातू न धरिसी चित्ती, तरी सांगे काई हे होती चिरंतन. बरोबर बरोबर. हे उपजे आणि नाशे, ते मायावशे दिसे. एरवी तत्वता वस्तू जी असे, ते अविनाशची. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. काका, तुम्ही म्हणताना चुकलात, परंतु तुमच्या मुखातून ही ओवी ऐकताना मला फार आनंद झाला. देह नश्वर आहे, आत्मा अमर आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंतिम सत्य केवळ तो परमेश्वर आहे, या अर्थाच्या ओव्या आहेत या. आणि या तुम्हाला स्मरणात आहेत. अहो, का नाही स्मरणात राहणार? ज्ञानेश्वरांकडून या ओव्या ऐकताना अगदी रमून जातो. कान अगदी तृप्त होतात, मन अगदी शांत होत. खरंय, ही सगळी त्या मोहिनी राजाचीच कृपा आहे. सरस्वतीचा आशीर्वाद लाभलाय ज्ञानाला. भगवद्गीतेचं ज्ञान ज्ञाना सांगतोय. भगवान श्रीकृष्णाचा वरद हस्त त्याच्या मस्तकावर आहे. तो एकदा बोलायला लागला की सगळ्या दुःखांचा विसर पडतो. बरोबर बरोबर. नवी आशा निर्माण होते, नवं काहीतरी करण्याचा उत्साह येतो. काही गोष्टी उमगतात, काही उमगत नाही, पण त्याचा परिणाम मात्र होतो. काका, कुठल्याही गोष्टीच्या वर्णनातून जरी आनंद मिळाला तरी त्याच्या अनुभवातून जे समाधान लाभतं ते काही वेगळंच असतं. आता गूळ गोड आहे असं केवळ सांगून कसं चालेल? बरोबर बरोबर. आपण जेव्हा चाखून बघतो तेव्हाच आपल्याला कळतं की तो गोड आहे. अगदी तसंच ज्ञानाच्या निरूपणात गुंग होऊन जाणं हे स्वाभाविक आहे. पण त्याच्या प्रत्येक ओवीचा अर्थ समजून घेऊन तो जर आत्मसात केला तर मिळणारा आनंद द्विगुणित होईल. होय, माझाही तोच प्रयत्न आहे. आणि मला विश्वास होता की मला माझा मार्ग याच निरूपणातून सापडेल. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया आणिक काही संग्रामा वाचोनी नाही उचित जाणे. भक्तगण हो, मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच बरोबर जन्माला येतात त्या त्याला वाटणाऱ्या भावना. अहो, लहानपणापासूनच जर पाहायचं झालं तर आपल्याला बोलताही येत नव्हतं. तेव्हा देखील भूक लागल्यावर आपल्याला दुःख व्हायचं, आपण रडायचो, आणि आपल्याकडे कोणी लक्ष दिलं नाही तर आपण रागवायचो, रुसून बसायचो. मग मोठे झालो की अंगातलं बळ वाढतं, आणि मग राग आला की आपण वस्तू फेकतो, मारामारी करतो. म्हणजेच काय तर राग, लढण्याची वृत्ती ही प्रत्येकामध्ये असतेच. केवळ व्यक्त होण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. काही लोक राग आला की कोपऱ्यात जाऊन रुसून बसतात, आणि काही माणसं ज्याचा राग आला त्याचंच डोकं फोडतात. अहो, आजही पोटाला अन्न पुरलं नाही. आजच काय, गेली कित्येक दिवस असंच अन्न खातोय आपण. पोट भरल्यावर कसं वाटतं
हे देखील आठवत नाही आता. आपण दादाला घराबाहेर काढून चूक तर केली नाही ना? नाही म्हणजे तो कसाही असो, पण कष्ट करून आपल्या साऱ्यांचे पोट तरी भरीत होता. आणखीन काही वर्ष राहू दिलं असतं आणि नंतर हाकलून दिलं असतं तर? नाही, त्याला इथं घरात ठेवून घेतलं असतं तर आई नंतर सगळी सत्ता त्याने स्वतःच्या हातात घेतली असती. ती घेण्याआधी त्याला उकळून फेकून देणं हाच योग्य निर्णय होता. आणि खाण्यापिण्याचं काय घेऊन बसलात? एखादा घरातला जिन्नस विकू आणि आणू डाळ तांदूळ. अहो विकण्यासारखा तर उरलंय तरी काय घरात? देवघर देवघर आहे की? ते देवघर विकून काय मिळणार आहे? त्यातला तो बाळकृष्ण. तो रत्नजडीत आहे. तो जर विकला तर आपल्याला पुढचे कित्येक दिवस कसलीच भ्रांत निर्माण होणार नाही. चला. अशक्य आहे. अशक्य आहे. दादा तू माझा विश्वास बसत नाही की आपण तिघही एकाच आईच्या पोटी जन्माला आलो म्हणून. तिने इतके चांगले संस्कार करून पण तुमची वागणूक या थराला जाईल म्हणजे? तू का आलायस इथे? माझ्या आईचा बाळकृष्ण घेऊन जाण्यासाठी. कशासाठी? कशासाठी? आईचा जीव की प्राण होता तो. आईने तिच्या शेवटच्या घटिकेच्या वेळेस तुमच्या समोर सांगितलं होतं की माझ्या बाळकृष्णाला जप, ती तिची शेवटची इच्छा होती. आणि तुमच्या लोभापायी मी ती अपुरी राहू देणार नाही. तुम्ही माझ्या मागे कारस्थानं केलीत, मी काही बोललो नाही. तुम्ही माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, मी काही बोललो नाही. पण जर का माझ्या आईच्या बाळकृष्णाला तुम्ही हात लावाल तर मी ते कदापि सहन करणार नाही. नको सहन करूस, पण आता तुला काय काय सहन करावं लागतं ना, ते आता तू बघच. आणि आम्ही बघतो तू आम्हाला कसा अडवतोस ते. तर ना आता तुला तर असं करू. ज्ञाना, असे दुसऱ्याला इजा करणे योग्य नव्हे, नाही? राग आल्यावर शांतपणे जे तिथून निघून जातात ते विवेकी म्हणायला हवे. परत द्या ना, श्रीरामांनी बी रावणाला मारलंच होतं की. अगदी बरोबर. रामाने रावणाला मारलं होतं, कारण रावण हा शिवाचा उपासक असला तरी सुद्धा तो दुष्ट प्रवृत्तींनी वेढलेला होता. साऱ्या जगतावर तो अन्याय करत होता. त्याला थांबवण्याची आवश्यकता होती आणि म्हणून विष्णूने रामाचा अवतार घेतला आणि रावणाचा वध केला. आणि काका, माणसाने क्रोध कुठे आणि कसा व्यक्त करावा यासाठी विवेक लागतो. उगाचच केलेली हिंसा वाईटच, परंतु अन्यायाविरुद्ध शस्त्र उचलणं हे योग्यच आहे. एका पक्षिणीच्या पिल्लांना पकडण्यासाठी जेव्हा कोणी जातं तेव्हा ती पक्षिणी प्रतिकार करतेच ना. हेच सर्व कृष्ण अर्जुनाला पोट तिडकीनं सांगत होता की अरे, अन्यायाविरुद्ध लढणं हे तुझं कर्तव्य आहे, ते पूर्ण न करणं हे योग्य नाही. आणि अर्जुना, अरे तू क्षत्रिय आहेस, असं युद्धभूमीवरून निघून जाणं तुला शोभणारं नाही. तुला तुझं कर्तव्य पूर्ण करावंच लागेल. अहो अहो भाऊजी, काय केलं तुम्ही हे? अहो
भाऊ सख्खे भाऊ आहेत ते तुमचे ते. आजपर्यंत तळ हाताच्या फुलासारखं जपलं तुम्हाला. त्या हाताची बोट कधी तुमच्या गालावर उमटू दिली नाही, कारण मला हिंसा मान्य नाही. पण ते करून तुम्हाला सद्बुद्धी येणार असेल तर त्यासाठी मी सिद्धच आहे. ती वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. हा संग्रामू काय म्हणिपे की स्वर्गची येणे रूपे मूर्त का प्रतापे उदो केला. भक्तगण हो, अहो तुमचं रोजचं युद्ध म्हणजे काय साधं आहे का? अहो प्रत्येकाला रोज सामोरं जावं लागतं ते युद्धाला. रोज येणारी संकट म्हणजे छोट्या लढायाच नाहीत का? त्या संग्रामात पराक्रम केल्यावर तुम्ही भगवंताच्या कृपेने आणि स्वतःच्या कौशल्यावर विजय मिळवता. म्हणजेच कधी कधी असं होत असेल की तुम्हाला लांब जायचंय पण जवळ बैलगाडी नाही, परंतु जाणं आवश्यक आहे. मग अशा वेळी तुम्ही पायी निघता, शेती करत आहात आणि खूप पाऊस आला, पाणी साठलं तर सर्व पीक नष्ट होईल. अशा वेळी स्वतःच्या स्वास्थ्याची चिंता न करता तुम्ही पाणी निघून जायला वाट करता आणि पीक वाचवता. अहो ही रोज घडणारी युद्धच आहेत. जेव्हा ही सर्व संकट पार करून आपण विजय मिळवतो तेव्हाच जे समाधान असतं ते जणू स्वर्ग स्वरूपच असतं. काय आनंद मिळतो असा विजय मिळवल्यावर. जणू स्वर्गच. आई मी चुकलो. तुझ्या बाळकृष्णाचा मला विसर पडला ग. पण यापुढे मी त्याला कधीच अंतर देणार नाही. माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत त्याला जपेन.
तर मोडी लिपी आहे, पण लिहिलंय तरी काय?